धार्मिक ग्रंथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीच्या निमित्तानं आषाढी एकादशीबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत। पद्मपुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि धर्मराज युधिष्ठिरांचा संवाद आलेला आहे। त्या संवादामध्ये आलेला विचार असा आहे, धर्मराज युधिष्ठिरानं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना विचारलं, भगवान, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते, तिचं नाव आणि विधी काय आहे हे सांगण्याची कृपा करा। तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा, आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीचं नाव देवशयनी आहे। ही एकादशी अत्यंत पुण्यमयी, स्वर्ग आणि मोक्ष प्राप्त करून देणारी आहे। मी थोडक्यात तिचं वर्णन करतो। ही एकादशी अत्यंत पुण्यमयी, स्वर्ग आणि मोक्ष प्राप्त करून देणारी, सगळ्या पापांचं हरण करणारी महान एकादशी आहे। आषाढ शुक्ल पक्षात देवशयनी एकादशीच्या दिवशी ज्या कोणी कमळ पुष्पाने कमललोचन भगवान विष्णूचं पूजन तसेच एकादशीचं उत्तम व्रत केलं, त्याने तिन्ही लोक आणि तिन्ही सनातन देव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं पूजन केलं। हरिशयनी एकादशीच्या दिवशी माझं एक स्वरूप राजा बलीच्या दारात राहतं आणि दुसरं क्षीरसागरात शेषनागाच्या शय्येवर तोपर्यंत शयन करतो जोपर्यंत येणारी कार्तिकी एकादशी येत नाही। म्हणून आषाढ शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशी पर्यंत मनुष्याला चांगल्या प्रकारे 4 महिने धर्माचं आचरण केलं पाहिजे। जो मनुष्य या व्रताचं अनुष्ठान करतो तो परमगतीला प्राप्त होतो। म्हणून प्रयत्नपूर्वक या एकादशीचं व्रत केलं पाहिजे। एकादशीच्या रात्री जागरण करून शंख, चक्र आणि गदा धारण करणाऱ्या भगवान विष्णूची भक्तिपूर्वक पूजा केली पाहिजे। असं करणाऱ्या मनुष्याचं पुण्य मोजण्यासाठी चतुर्मुख ब्रह्मा देखील असमर्थ ठरतो। राजा, जो या प्रकारे भोग आणि मोक्ष प्राप्त करून देणाऱ्या सर्व पापहर एकादशीच्या उत्तम व्रताचं पालन करतो, तो जातीचा चांडाळ असला तरी या संसारात माझा अत्यंत प्रिय भक्त आहे। जो मनुष्य दीपदान, पत्रावळीवर भोजन आणि व्रतस्थ राहून चातुर्मास पूर्ण करतो, तो माझा अत्यंत प्रेमाचा विषय बनतो। चातुर्मासात भगवान विष्णू झोपलेले असतात, म्हणून मनुष्याने भूमीवर झोपलं पाहिजे। श्रावण महिन्यात भाजीपाला, भाद्रपदात दही, अश्विन महिन्यात दूध आणि कार्तिक महिन्यात कडधान्य यांचा त्याग केला पाहिजे। जो चातुर्मासात ब्रह्मचर्याचं पालन करतो तो परमगतीला प्राप्त होतो। राजा, एकादशीच्या व्रतानेच मनुष्य सगळ्या पापापासून मुक्त होतो, म्हणून नेहमी हे व्रत केलं पाहिजे। हे व्रत करायला कधीही विसरू नये। शयनी आणि बोधिनी एकादशीच्या मध्ये जो कालावधी येतो त्याला चातुर्मास असे म्हणतात आणि म्हणून असा असणारा हा चातुर्मास आषाढी एकादशीपासून अर्थात देवशयनी एकादशीपासून प्रारंभ होतो। आज आपण याच ठिकाणी थांबतो आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।